एक व्हाट्सएप स्टेटस, फिर उठाया गया ऐसा कदम जिसने पूरे मामले को गंभीर बना दिया। महाराष्ट्र के नांदेड़ जिले की हिमायतनगर तहसील में एक युवक के कथित तौर पर आत्महत्या की कोशिश का मामला सामने आया। युवक संतोष सातव की पत्नी मयूरी सातव ने आरोप लगाया कि बीजेपी तहसील अध्यक्ष गजानन चाहेल समेत कुछ लोगों की ओर से उनके पति को कथित तौर पर मानसिक और शारीरिक रूप से परेशान किया जा रहा था। मयूरी सातव का आरोप है कि गजानन चाहेल, मोहन सातव और लक्ष्मीबाई मोहन सातव ने संतोष सातव की मां और बहन पर भी दबाव बनाया। उनके मुताबिक बेटी के नाम पर संपत्ति ट्रांसफर करने के मुद्दे को लेकर संतोष पर कथित तौर पर मानसिक और शारीरिक दबाव बनाया गया। इस मामले में हिमायतनगर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है और फिलहाल जानकारी के मुताबिक पुलिस ने एनसी दर्ज की है। पुलिस मामले के आगे की जांच कर रही है। घटना से पहले संतोष सातव द्वारा कथित तौर पर व्हाट्सएप स्टेटस पोस्ट किए जाने की बात भी सामने आई है। हालांकि लगाए गए आरोपों को लेकर गजानन चाहेल और अन्य संबंधित लोगों का पक्ष फिलहाल सामने नहीं आया। पुलिस जांच के बाद ही पूरे मामले की वास्तविक स्थिति स्पष्ट हो सकेगी। रिपोर्टर नरेश तुप्तेवार। माझं नाव मयुरी संतोष सातव, हिमायतनगर, जिल्हा नांदेड. आणि माझ्या पतीच हिमायतनगरचे भाजपाचे कार्यकर्ते गजानन चाहेल तालुका अध्यक्ष आहेत तिथले. त्यांनी त्रास द्यायले ते माझी नंदन दीपाली सातव, त्यांचे आई वडील, सासू सासरे माझे, यांनी सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर दबाव आणला. म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काय कारण काय? आमची प्रॉपर्टी आहे ती त्यांनी सासू सासऱ्यांनी मुलीच्या नावे केली आणि ती त्यांच्यात इंटरफेअर करायला त्यांनी विकत घेतली. आणि आम्हाला त्यांनी अपरात्री घरी येतात आमच्या. त्यांनी तुझ्या मुलाबाळांना मारतो, लेकरांना मारतो अशी माझ्या नवऱ्याला धमकी दिली. म्हणून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. आम्ही 3-4 दिवस दवाखान्यात आहोत. आयसीयू मध्ये होतो आम्ही. आत्ताच त्यांना रूम मध्ये शिफ्ट केलं. बोलतायत का ते? थोडंफार बोलायले आता, आधी तर काहीच बोलता येत नव्हतं. मला फक्त न्याय द्यावा. ते तालुका अध्यक्ष त्यांच्या पक्षाच्या जोरावर त्यांनी आम्हाला धमकी द्यायले, पक्षाच्या जोरावर त्यांनी काही करायले. मलाही 2-4 दिवसाखाली त्यांनी 4 तारखेला मारहाण वगैरे गेली सासू सासऱ्यांनी, घरच्यांनी. आणि पोलीस स्टेशनला माझा अर्ज घेतला आणि मला जा म्हणले, मात्र काहीच त्यांच्यावर कारवाई वगैरे काहीच झाली नाही. आता मला न्याय द्या. आज जर माझ्या मालकाला काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं. तर आम्हाला न्याय मिळून द्या एवढीच मागणी. हाँ?